तुम्हाला तर माहिती आहे की माझं हे रोजचंच काम आहे. जसं की स्वराला शाळेत सोडणं किंवा आणणं हे कधीतरी चुकून एखाद्या वेळेस कोणीतरी जातं. म्हणजे हे असतील तर हे जातात, ओंकार असेल तर ओंकार जातो आणि प्रमिला होती तेव्हा प्रमिला जायची. तर अशा पद्धतीने मी स्वराजला सोडून आली आणि आल्यानंतर ना काय झालं, मगाशी जाता जाताना गडबड उडाली. सकाळी खरं तर उठली होती लवकर, पण थोडा चुकून डोळा लागला त्याच्यामुळे मग बाकीच्या कामांना उशीर झाला आणि स्वराची घाई गडबड चालू होती की चल मम्मा उशीर होतोय. मग मी काय केलं, सगळा कचरा लावून एका ठिकाणी ठेवून दिला आणि गेले आणि कपडेसुद्धा धुवून ठेवले होते. सगळी घरातली कामं आवरून गेली होती, पण थोडंसं जेवणाचं करायचं राहिलं होतं. म्हणजे फक्त भात परतवायचा राहिला होता. तर इथे कचरा वगैरे भरून घेऊन ना मग भात परतण्यासाठी आली आणि इकडे भात परतवून ठेवते. इथे बघू शकता रात्रीचा एवढा सगळा भात शिल्लक राहिला आहे. त्यासाठी कांदा चिरून घेतला आणि इकडे भात चुरून घेतला आणि इकडे कढईमध्ये तेल तापायला ठेवलं. तापलेल्या तेलामध्ये जिरे थोडेसे टाकायचे, त्यानंतर कांदा टाकायचा आणि खरं तर हा भात ना मला पण आणि माझ्या मुलांना पण खूप आवडतो. ह्यांनासुद्धा खूप आवडतो, पण हे कधी नसतात घरी खायला. आम्ही असं दुपारच्या वेळेतच करतो परतलेला भात. तर कांदा भाजत आल्यानंतर कोल्हापुरी लाल तिखट 2 चमचे आणि थोडीशी हळद टाकायची आणि ते छान असं मिक्स करून जो आपण चुरलेला भात असतो ना तो टाकायचा. तर आज झालं असं की मुलांना आज साबुदाण्याची खिचडी पाहिजे होती डब्यामध्ये. त्यासाठी मी आदल्या दिवशी साबुदाणा भिजत घातला होता आणि छान अशी सकाळी मितूला खिचडी बनवून दिली, नंतर स्वराजला बनवून दिली. मुलं शाळेत गेली आणि ह्यांनासुद्धा सकाळी लवकर डबा बनवून दिला. ते 7 वाजता कामावर निघून गेले. चपात्या वगैरे होत्या शिल्लक, फक्त भाजी आणि परतलेला भात करायचा होता. तो इथं मी करून घेते आणि परतलेल्या भातामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून ना वाफ काढून घ्यायची आणि नंतर ना मी बेसनाचे पोळे पण 2 भाजले. जसं की मिताली 12 वाजता येते ना शाळेतून, तर तिला पण होईल आणि मला पण. त्यानंतर जे काही कपडे मी आधी धुतले होते ना ते मग इथं सुकत टाकले. कारण मग मला ते सगळं आवरेपर्यंत जवळजवळ 1 वाजत आला होता. भात वगैरे परतणं किंवा बेसन पोळे भाजणं वगैरे 1 वाजत आला. त्यानंतर मग म्हटलं कपडे सुकत टाकूया, म्हणून मी इथं कपडे सुकत टाकते. तुमच्या बाबतीत पण असंच होतं का की एखाद्या वेळेस उशीर झाला ना की सगळ्या कामांची घाई गडबड उडते? माझ्या बाबतीत आज असंच झालं आणि असं काहीसं आज दुपारचं ताट होतं. तर असा होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल सबस्क्राईब करा. बाय.